मधुमेहाचं. आणि मधुमेहाचं जे मुख्य कारण आहे ते आपण बघितलं तर मोटापा म्हणजे जाडी किंवा स्ट्रेस, नंतर हेरिडिटरी, नंतर आपलं लाईफस्टाईल सुद्धा, की अगदी खूप जंक फूड खाणे, आणखीन खूप ऍक्टिव्हिटीज नाही करणे, म्हणजे सारखं जसं रेहन-सहन का म्हटलंय, की लाईफस्टाईल कोणाची कशी आहे आजकाल, खूप बाबा लेथार्जिक लाईफस्टाईल आहे का कसं आहे, आणि पोल्युशन. सो हे मुख्य कारण आहे. आणि ह्याच्यामुळे नेक्स्ट स्लाइड. ह्याच्यामुळे जे आपल्याला कॉम्प्लिकेशन्स किंवा त्रास दिसून येतो ते म्हणजे एक तर सगळ्यात पहिले ह्या लोकांना युरिनचा प्रॉब्लेम खूप असतो, सारखं युरिनला जावासा वाटतो, घशाला कुरड पडत असते, स्ट्रेस डिप्रेशन असतं, इवन मॅरायटल लाईफ मध्ये खूप प्रॉब्लेम्स इश्यूज व्हायला लागतात, स्किन कॉम्प्लिकेशन सुरुवात होते, खाज येणे वगैरे, आणि गँग्रीन म्हणजे जखमा न भरणे, वुंड हिलिंग न होणे, आणि अक्षरशः म्हणजे कधी कधी पाय कापाची वेळ येते, इतकं ते गँग्रीन वाढून गेलेलं असतं, किंवा ऑर्गन्सला हळूहळू डॅमेज करत जायला लागतं, की डोळ्यांना, किडनी, लिव्हर. म्हणजे ह्याच्यासाठी आपण ज्या गोळ्या खायला सुरू करतो, की डायबिटीज ठीक व्हायला पाहिजे, तर डायबिटीज तर ठीक व्हायला लागतो, पण त्याच्याच बरोबर बाकी ऑर्गन्स हे डॅमेज व्हायला सुरुवात होते. पण आतापर्यंत त्याच्यासाठी पर्याय नव्हता, त्यामुळे आपण ते गोळ्या घेत होतो, की रक्त पातळ व्हायची गोळी आहे किंवा आणखीन बाकी गोळ्या, की ज्याच्यामुळे आपण आणखीन आणखीन आजारांना आमंत्रणच देत होतो. पण आता त्याच्यासाठी पण आपल्याकडे अतिशय सुंदर असं सोल्युशन मिळालेलं आहे. नेक्स्ट स्लाइड. आणि हेच ते सोल्युशन आहे A1 डायबा केअर. हे सुद्धा नावावरूनच आपल्याला कळतं, की हे डायबिटीज साठीचं प्रॉडक्ट आहे. पण असं नाही की हे फक्त डायबिटीज साठीचं आहे. म्हणजे आपले सगळेच प्रॉडक्ट बघा किती छान आहे, की एका बरोबर म्हणजे मेन ज्या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे त्याला तर आपल्याला फरक देतात, पण त्याच्याबरोबर आणखीन सुद्धा आपल्याला बेनिफिट्स देतात. तर हे प्रॉडक्ट विकनेस वरती काम करेल, स्ट्रेंथ वरती काम करेल, ओबेसिटी वरती सपोर्टिव्हली हेल्प करेल. त्याच्यानंतर हे तुमची शुगर ह्याला रेग्युलर मेंटेन करायचं ते काम करेल. इम्युन सिस्टीमला बूस्ट करेल, थकवा वगैरे आहे तो दूर करेल, आणि ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजन मध्ये करण्यासाठी पण मदत करेल. शिवाय पॅनक्रियाज मध्ये जे आपले बीटा सेल्स आहे, तर हे नॅचरली बीटा सेल्सला वाढवेल, आणि बीटा सेल्स हे इन्शुलिन सिक्रिशन करत असतात. त्यामुळे बीटा सेल्स वाढले तर इन्शुलिन सिक्रिशन त्याच्यातलं वाढायला लागलं तर आपला ऑटोमॅटिकली बाहेरचा इन्शुलिनचा डोस हा कमी होणार आहे, आणि आपल्याला त्याचा बेनिफिट मिळणार आहे. शिवाय आपल्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही आता इन्ग्रेडियंट बघितलं तर गुडमार, विजयसार, मेथ्या, करेला, जामून, कालमेघ, कुटकी, बेल, अश्वगंधा असे सगळे इन्ग्रेडियंट आहे. अश्वगंधा इथे एनर्जी बुस्टिंगचं काम करत आहे, जे आपण 7 वंडर मध्ये पण हे इन्ग्रेडियंट बघितलं. त्याच्यानंतर काळमेघ हे जे इन्ग्रेडियंट ह्याच्यामध्ये आहे, तर हे नॅचरली काय करत आहे, तर शुगर ब्लड वेसल मध्ये जी शुगर आहे अडकलेली आत, तिलाही खेचून बाहेर काढतं, आणि त्यामुळे काय होईल, जे आपली नॅरो झालेली ब्लड वेसल आहे ती नॅचरली डायलेट होईल, आणि रक्त पातळ व्हायच्या गोळ्या ह्यामुळे आपल्या बंद होऊ शकतात. सो असे युनिक इन्ग्रेडियंट्सने आपलं हे डायबा केअर बनलेला आहे. ह्याचा डोस मात्र म्हणजे जो आहे तो पेशंट वरती डिपेंड करतो, की कारण ही शुगर ही प्रत्येकाची वेगळी असू शकते. कोणाची 200 असते, कोणाची 400, कोणाची 600, कोणाची 700 पर्यंत पण असते. तर त्यांच्या फास्टिंग पीपी आणि त्यांची HbA1c, नेक्स्ट स्लाइड, ह्या टेस्ट प्रमाणे आपण डिसाईड करतो, की आपल्या डायवा केअरचा डोस हा कसा दिला गेला पाहिजे, ही कॅप्सूल कशी घेतली गेली पाहिजे. HbA1c म्हणजे ही 3 महिन्याची आपली जी कंटिन्युटीची जे काही आहे त्याची घेतली गेलेली टेस्ट असते, आणि फास्टिंग पीपी ह्या फ्रेश जी फास्टिंग पीपी घेतली गेली आहे त्यावरती डोस ठरवला जातो. साधारणतः 200 पर्यंतची जर शुगर असेल तर आपण त्यांना 2 कॅप्सूल दिवसातनं एकदा, हे बिफोर मील सांगतो, हाफ एन आवर बिफोर मील, मग ते तुम्ही नाश्त्याच्या आधी द्या किंवा लंचच्या आधी द्या किंवा डिनरच्या आधी द्या. साधारणतः 200च्या पुढे 350-400 पर्यंत जर अशी असेल तर आपल्याला दिवसाला 4 कॅप्सूल घ्यायला लागतील, 2 नाश्त्याच्या आधी, 2 मे बी डिनरच्या आधी, हाफ एन आवर बिफोर. आणि जर 450-500च्याही पुढे असेल तर आपल्याला हे 3 टाइम सेवन करावं लागेल, म्हणजे 6 गोळ्या दिवसाला, 2 नाश्त्याच्या आधी, 2 लंचच्या आधी आणि 2 डिनरच्या आधी. आणि 2 आठवड्यांनी वगैरे आपण साधारणतः पेशंटला टेस्ट करायला सांगतो. जर शुगर कमी आलेली असेल तर हळूहळू आपला डोस ग्रॅज्युअली कमी कमी करत येत बंद करायचा आहे. कुठलेही प्रोडक्ट आपले अचानकपणे बंद नाही करायचे, ग्रॅज्युअली बंद करत यायचंय. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे
हे प्रॉडक्ट्स आपले घेताना जे काही मेडिसिन्स चालू असतील ते कोणीही बंद नाही करायचे. ते डॉक्टर्सच्या म्हणजे फीडबॅकने की तुमचे रिपोर्ट्स वगैरे चेक करून डॉक्टर स्वतःहून त्यांचे डोसेस कमी करतील. आपण स्वतःहून ते डोसेस कमी नाही करायचे कारण ते त्यांच्या मेडिसिनचं काम करतायत. नेक्स्ट स्लाइड. हे आपले काही रिपोर्ट आहेत. हे जर तुम्ही बघाल तर पहिला रिपोर्ट मिस्टर सुधाकर सोनवणे यांचा आहे आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही डेट बघाल बिफोर आफ्टर मध्ये तर एक 31 तारखेचा आणि एक 19 तारखेचा आहे. 31 तारखेला ह्यांची जी फास्टिंग होती ती 360.7 होती आणि जी पीपी होती म्हणजे दुपारची होती ती 603.4 होती. 19 दिवसानंतर, कारण साधारणतः आपण सांगतो 2 आठवड्यांनी वगैरे टेस्ट करून बघा, तर त्यांनी 19/6 म्हणजे 19 दिवसानंतर परत त्यांचा रिपोर्ट टेस्ट केल्यानंतर जी फास्टिंग 360 होती ती 111.7 ला आली आहे आणि जी पीपी 603 होती ती 138.9 ला आली आहे. तर म्हणजे इथे आपल्याला जो विजिबल चेंज दिसतोय रिझल्ट तो इथे दिसतोय. आता अशा सिच्युएशन मध्ये त्यांना जो डोस चालू होता मे बी त्यांना आपला 360 दिसतीये म्हणजे त्यांना 4 कॅप्सूल चालू असणार होत्या, त्या आता त्यांना ह्या ठिकाणच्या सिच्युएशन वरती 2 कॅप्सूल वरती शिफ्ट करण्यात आलेला असेल. दुसरा जो रिपोर्ट आहे आणखीन एक मिस्टर शामराव ननावरेंचा, तर तो पण तुम्ही बघाल तर 7/6/20 चा त्यांचा फास्टिंगचा रिपोर्ट जो आहे तो 150 होती आणि पीपी 184 होतं आणि 30/6 म्हणजे 23 दिवसानंतर आपण त्यांना परत टेस्ट करायला लावलेली, तर 150 वरून फास्टिंग 107 ला आली होती आणि पीपी जी आहे म्हणजे दुपारची 2 तासानंतरची